नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. गेल्या भागात आपण पाहिलेला आहे संतवाणी पाठ दुसरा आणि त्यातला अ भाग जो आहे, अंकिला मी दास तुझा, हा अभंग आपण अभ्यासला आहे. आता आपण अभ्यासणार आहोत ते याच संतवाणी या पाठातील आ हा अभंग, योगी सर्वकाळ सुखदाता. हा अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे आणि संत एकनाथ महाराज या अभंगातून आपल्याला काय सांगू इच्छितात ते आपण पाहणार आहोत. तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असेल तरीही त्यातली बघितलं तरी चालणार आहे, अन्यथा मी तुमच्यासाठी इथे पाठ्यपुस्तकाची प्रतिकृती आपल्याला समोर ठेवणार आहे, जेणेकरून तुमच्या पाठ्यपुस्तकात काय आहे ह्याची एक कल्पना तुम्हाला नक्कीच येईल. चला तर जाऊया आपण पाठ दुसरा संतवाणी यातील आ हा भाग, योगी सर्वकाळ सुखदाता. तुमच्या पाठ्यपुस्तकात पाठाचा परिचय जो दिला आहे तो अशा प्रकारे आहे. आ संतवाणी, दोन संतवाणी, आ योगी सर्वकाळ सुखदाता. अर्थात संत एकनाथ महाराजांचं चित्र तुमच्या पाठ्यपुस्तकात नाही, ते मी तुमच्या माहितीसाठी इथे दिलेलं आहे. ओके, त्यामुळे ते लक्षात घ्यायचं आहे की आ योगी सर्वकाळ सुखदाता हे तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे आणि संत एकनाथ महाराजांचा कार्यकाळ आणि त्यांचा परिचय जो आहे हा इथे दिलेला आहे. संत एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. 1533 ते 1599 हा त्यांचा कार्यकाळ आहे. ओके, तर या काळात म्हणजे जवळजवळ 16व्या शतकामध्ये हे संत होऊन गेले आणि ह्या 16व्या शतकामध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की तुम्हाला माहितीच असेल की त्यावेळेचा समाज जो होता ह्या सर्व अंधश्रद्धेने ग्रासलेला होता आणि या अंधश्रद्धेच्या अंधारातनं बाहेर काढण्याचं काम हे संत जे आहे हे करत असतात. आता हे संत एकनाथ महाराज काय तर भागवत संप्रदायातील थोर संत कवी होते. 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक. मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 16व्या शतकात महाराष्ट्राच्या संस्कृतीवर म्हणजे महाराष्ट्रावर पूर्णतः त्यावेळेचा समाज जो आहे हा पूर्णतः अंधश्रद्धेच्या आधारे गेला होता. कम्प्लिटली त्यावेळेला त्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लोक अक्षरशः आंधळेपणाने वागत होते. खरोखर आहेत का? तर त्यावेळेला काय होतं तर शिक्षणाचा प्रसार नव्हता, लोक अशिक्षित होते आणि जे शिक्षित होते त्यांच्या आज्ञेतून त्यांना जे हवं आहे त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी हे लोक अव्वाच्या सव्वा या लोकांकडनं काहीही मागण्या करायचे. देवाचा कोप होईल, त्याला असा बळी द्या, तुम्ही असं दान करा, हे सगळं त्या लोकांकडनं अगदी पिळवणूक करून काढून घेतलं जायचं आणि हे शिक्षित लोक या अशिक्षित लोकांचा अक्षरशः गैरफायदा घ्यायचे. आता ह्या लोकांना प्रबोधन करण्याचं काम ते सर्वतः या संतांनी केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक असं म्हटलेलं आहे. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे. आता लोकांना नुसतं भाषण देऊन सांगत चालत नाही की बाबा देव असा आहे की देव नाही आहे, देव आपल्या मनात आहे, आपण आपल्या समोरच देव असतो, आपल्यातच देव असतो, माणसातच देव असतो, हे सर्व त्यांना त्यांच्या भाषेत सांगणं खूप गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी ग्रंथ तर लिहिलेच, त्याचबरोबर अभंग रचले, आख्याने रचली, गवळणी म्हणजे हा एक गीताचा प्रकार आहे, पदे रचली, भारुडे रचली, ही त्यावेळेला मनोरंजनाची साधनं म्हणून ह्या गाण्यांचा उपयोग केला जायचा आणि हे सर्व त्यांनी रचून लोकांना प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे. बहुश्रुतता म्हणजे काय तर लोकांना ते आवडणारं सारखं श्रवणीय असं. समन्वयशीलता म्हणजे सगळ्यांचा समन्वय, म्हणजे खालच्या थरातील लोकांसाठी आणि उच्चभ्रू लोकांसाठी ह्यांचा अगदी समन्वय साधून सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथा संदर्भ,
सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होत. म्हणजे फक्त संत एकनाथ अभंगच लिहून चालत नाही. आज तुम्ही जर फक्त एक यूट्यूबवर टाका संत एकनाथ महाराजांचे अभंग, असे बरेच अभंग आज गायनाच्या स्वरूपात आपल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सुद्धा गायलेले आहेत. आणि अनेक अभंग पंडित भीमसेन जोशी वगैरे ह्या दिग्गज गायकांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळू शकतात. अनेक अभंग असे एकनाथ महाराजांचे आहेत. का तर हे लोकांच्या श्रवणीय होऊन लोकांना समजून या अंधश्रद्धेच्या अंधारातून त्यांनी बाहेर यावं हा एकच प्रयोजन त्यामागचं होतं. आणि ते कार्य कोणी केलेलं आहे तर संत एकनाथांनी केलेलं आहे. आणि म्हणून हे त्यांच्या काव्याचे प्रमुख विशेष आहेत की त्यांनी जे काव्य रचलं हे कसं आहे तर अलंकारिक त्याचं काव्य, म्हणजे भाषेमध्ये अलंकारिकता होती. पौराणिक कथा संदर्भ, काही कथा ज्या पौराणिक ज्या पिढ्यानपिढ्या एकमेकांना ऐकवल्या जायच्या, या कथाचा संदर्भ घेऊन सुबोध करून म्हणजे सामान्य लोकांना त्यांना उद्धारायचं होतं, या अंधश्रद्धेच्या अंधारातनं बाहेर काढायचं होतं. ही उद्धारण्याची त्यांची तळमळ हे सर्व त्यांच्या काव्यामध्ये दिसून येतं. आता प्रस्तुत अभंग काय आहे तर प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली आहे. म्हणजे हा योगी पुरुष किंवा हे संत महंत जे आहेत हे काय करतात आणि त्याची तुलना कशाशी केलेली आहे तर पाण्याशी केलेली आहे. आणि हा योगी पुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथांनी स्पष्ट केले आहे. ओके, आता ही कविता काय आहे, हा अभंग काय आहे. तुम्हाला सांगितलं संत काव्य जे आहेत हे अभंग म्हणून ओळखले जातात. आणि आज आपण तो पाहतोय तो अभंग आहे. आणि हा एकनाथ महाराजांनी हा अभंग कसा ह्या दृष्टांतातून सांगितलेला आहे ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा एकनाथ महाराजांची महती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की खरं संत एकनाथ महाराज कोण होते, काय होते, त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ महाराज, म्हणजे त्यांना नाथ म्हणूनच ओळखले जायचे. ओके, त्यांचा जन्म पैठण येथे इ.स. 1533 ला आणि मृत्यू इ.स. 1599 ला झाला असं मानलं जातं. हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातले एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. 1533 मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा, म्हणजे त्यांच्या बाबांचे आजोबा. ओके, त्यांच्या आजोबांचे बाबा असं म्हटलं तरी चालेल, ते पणजोबा. ते सूर्याची उपासना करत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते आणि आईचे नाव रुक्मिणी होते. आई वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही, म्हणजे त्यांचे आई वडील लवकरच वारले आणि त्यांचे पालनपोषण जे आहे ते आजोबांनी केले. ओके, तर त्यांच्या आजोबांकडेच ते जास्त त्यांच्या सानिध्यात होते. चक्रपाणी आणि सरस्वती ही त्यांचे आजोबा व आजी. त्यांच्या आजोबांचं नाव काय होतं चक्रपाणी आणि त्यांच्या आजीचं नाव काय होतं तर सरस्वती. एकनाथांचे गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी हे देवगड म्हणजे देवगिरी येथील यवन दरबारी अधिपती होते. म्हणजे त्यावेळेला मोगलांचं राज्य होतं आणि त्या राजाचा दरबारी ते एक जसं राज्यामध्ये कसं रत्न असतात त्या रत्नांपैकी एक ते दरबारात ते रत्न म्हणून होते, तिकडचे अधिपती होते. ते मूळचे चाळीसगावचे रहिवासी. त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक म्हणजे दत्तगुरूंचे उपासक होते आणि गुरु म्हणून एकनाथींनी त्यांना मनोमन वरले होते. म्हणजे एक जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु आणि त्यांची ते म्हणजे सतत भक्ती करत. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले. म्हणजे श्री दत्तगुरूंनी त्यांना दर्शन दिलं आणि ते द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. म्हणजे साक्षात दत्तगुरू त्यांच्या घरी द्वारपाल म्हणून उभे असतात असं सांगितलं जातं. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केलेल्या आहेत. नाथांनी पैठण जवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. आता पूर्वीच्या काही लहानपणीच विवाह व्हायचे हे माहिती आहे तुम्हाला. तर त्यांचा पैठण जवळच वैजापूर नावाचं जे गाव आहे तिथे एका मुलीशी त्यांनी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई, म्हणजे अर्थात गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव.
त्यांना गोदावरी, गंगा या 2 मुली आणि हरी नावाचा त्यांचा मुलगा होता. हा मुलगा हरिपंडित झाला, म्हणजे तो पुढे जाऊन तो पंडितही झाला, तो शिकला, म्हणजे हाच वारसा नाथांचा त्यांनी पुढे केला आणि त्यांनी नाथांचे शिष्यत्व पत्कारले. आणि गुरु म्हणून त्यांनी कोणाला मानलं तर आपल्या वडिलांनाच त्यांनी गुरु मानलेला आहे. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. आणि एकनाथ महाराजांनी जेव्हा समाधी घेतली त्यावेळेला त्यांनी आपली, कारण एकनाथ महाराजांनी अनेक तीर्थयात्रा सुद्धा केल्या होत्या, मग त्या तीर्थयात्रेची परंपरा पुढे चालवण्यासाठी हरिपंडितांनी, म्हणजे महाराजांच्या संत एकनाथ महाराजांच्या मुलांनी काय केलं तर दरवर्षी आषाढी वारीसाठी, तुम्हाला माहिती आहे आषाढ आणि कार्तिकी पंढरपूरला यात्रा असते, तर ह्या पंढरपूरला दर्शनासाठी ते त्यांच्या पादुका ज्या आहेत, पादुका म्हणजे त्याच्या पायातली वाहनं, ही नेण्यास सुरुवात केली. अजूनही त्यांची परंपरा आहे, अजूनही त्यांचे बरेच असे गोष्टी आहेत, त्या तुम्ही जर यूट्यूबवर जा किंवा आपल्या गुगलवर जा, संत एकनाथ महाराज विकिपीडिया पहा, तुम्हाला त्यांच्याबद्दल बरीच माहिती मिळेल. ओके, तर त्यातली ही थोडक्यात माहिती जी आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला नक्कीच समजलं असेल संत एकनाथ महाराज कोण होते, काय होते, त्यांची ही थोडीशी एक ओळख व्हावी, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळावी म्हणून मी हे तुमच्यासाठी सांगितलं होतं. आता आपण ह्या कवितेमध्ये, म्हणजेच या संत काव्यामध्ये, या अभंगामध्ये काय आहे हे आपण इथे पाहूया. आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारे हा अभंग दिलेला आहे. ओके, तो काय आहे तो मी तुमच्यासाठी वाचते, नीट लक्ष द्या. ज्यांच्याकडे पाठ्यपुस्तकात आहे त्यांनी त्याच्यात पाहिलं तरी चालेल, अन्यथा तुम्ही इथे सुद्धा नीट लक्ष दिलं तर तुम्हाला नक्कीच समजणार आहे. मी खास करून हे पूर्ण चित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून अक्षर थोडं छोटं आलेलं आहे, ह्याची जाणीव मला आहे, परंतु थोडंसं एनलार्ज करून तुम्ही पाहू शकता, कारण तुमच्या पाठ्यपुस्तकात नक्की कशी प्रतिकृती आहे हे दाखवण्यासाठी मला हे पूर्ण पेज घेणं आवश्यक होतं. ओके, त्यामुळे तुम्ही जे आहे हे थोडंसं नीट व्यवस्थित ध्यानपूर्वक बघितल्यावर तुम्हाला नक्कीच कळणार आहे. मी तुमच्यासाठी वाचते हा अभंग, नीट पहा. जेवी चंद्रकिरण चकोरांसी, पाखोवा जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व. जळ वरी वरी क्षाळी मळ, योगिया सभाय करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. उदकांचे सुख ते किती, सेवेची क्षणे तृषिते होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. उदकाची जे मधुरता, ते रसनेसीची तत्वता, योगियांचे गोडपण पाहता, होय नवविता सर्वेंद्रिया. मेघमुखे अधपतन, उदकांचे देखोनी जाण, अधपाते निवती जन, अन्नदान सकळांसी. तैसे योगियासी खालुती येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. एकनाथी भागवत शासकीय प्रत अ7 ओव्या 465 ते 468, 473 ते 474. आता हे सगळं काय आहे हे सर्व तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे, काहीही काळजी करू नये. फक्त मी वाचलं म्हणून का तर तुम्हाला ते समजावं म्हणून, आणि मी जिथे जिथे काहीतरी वेगळा शब्द आहे तिथेच त्याचा अर्थ तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी तुम्हाला तशीच विनंती करेल की तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे जिकडे जिकडे तो शब्द आहे तिथल्या तिथेच
त्याचा अर्थ लिहून ठेवा, जेणेकरून जेव्हा तुम्ही तो अभंग जेव्हा वाचाल, ऑफकोर्स ज्यांच्याकडे पाठ्यपुस्तक आहे त्यांना, ज्यांच्याकडे नाही तुमच्याकडे ते पाठ्यपुस्तक कधीतरी येणारच आहे. ओके, तर तुम्ही काय करा, ते तसं लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या वेळी त्या ठिकाणी लगेच तो अर्थ लिहिल्यानंतर जेव्हा तुम्ही ते वाचाल तेव्हा तुम्हाला त्याचा अर्थ लगेचच कळेल. आय होप वाचल्यानंतर साधारणतः अंदाज आलेला असेलच तुम्हाला की कशा प्रकारे या अभंगामध्ये काय सांगितलेलं आहे. कारण आपण पाठपरिचय जिकडे पाहायला त्यामध्ये तिकडे सांगितलेलं आहे की इथे योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केलेली आहे आणि तेच इथे दिलेलं आहे. आपण मध्यवर्ती कल्पना पुन्हा एकदा पाहूया, म्हणजे तुम्हाला कळेल की या अभंगामध्ये काय दिलेलं आहे. आता अभंगाची मध्यवर्ती कल्पना काय आहे, तर प्रस्तुत अभंगात हा ओवीबद्ध अभंग आहे. हा बघा, ओवी आहे, ही दोन दोन लाईन्स आहेत बघा. ओके, तर संत एकनाथांनी पाणी व योगी पुरुष म्हणजे योग साधना करणारा साधू जो असतो त्याला योगी पुरुष म्हणतात, याची तुलना केलेली आहे. आणि हा योगी पुरुष जो आहे हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे अनेक उदाहरणातून म्हणजे दृष्टांतातून स्पष्ट केलेले आहे. ओके, समजले तुम्हाला. आता ह्या प्रत्येक ओळीचा अर्थ काय, त्यातनं एकनाथ महाराजांना आपल्याला काय सांगायचं आहे, कशा प्रकारे त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत, काय उदाहरणं दिलेली आहेत, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार आहे. ओके, त्यामुळे आपण प्रत्येक ओळीचा व्यवस्थितपणे अर्थ समजून घेऊया. ओके, दोन दोन ओळीतनं जाऊया, म्हणजे आपल्याला बरोबर ओवी समजणार आहे. बघा, पहिली दोन जी आहेत पहा. जेवी चंद्र किरण चकोरांसी, पांखोवा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व. म्हणजे काय, इकडे काय सांगतायत संत महाराज की ज्याप्रमाणे चकोर पक्षाला चंद्रकिरण प्यायला हवे असतात किंवा लहानग्या पिल्लांना जसे पक्षिणीच्या पंखांचा आसरा असतो, पाणी जसे सर्व जीवनमात्रांना जीवदायी असते, त्याप्रमाणे योगी पुरुषाच्या मनाचा मऊपणा, कोमलता सर्वांना हवीशी वाटते. आता हा चकोर पक्षी कोण, तो चंद्रकिरण का पितो, ओके, हे सगळं तुम्हाला प्रश्न पडण्यासारखं आहे. ओके, तुम्हाला कदाचित गेल्या वेळेचा अभंग आठवत असेल, इयत्ता 9वी मधला, त्यामध्ये तुम्हाला एक पक्षी, हे चातक पक्षी आलं होतं बरोबर, की चातक काय करतो, तर पहिल्या पावसाचे थेंब, पावसाच्या पाण्याचे थेंब पाहून तो पावसाची वाट पाहत असतो. ओके, का, तर त्याला पावसाचं ते पाणी पिऊनच त्याचं जीवन व्यतीत करायचं असतं. ऑफकोर्स हे काल्पनिक आहे, त्यामुळे हे कल्पना केलेला हा चकोर पक्षी सुद्धा तसाच आहे. आता हा चकोर पक्षी काय करतो, तर चंद्रकिरण म्हणजे चंद्राचे जे किरण येतात, ऑफकोर्स आता चंद्राचे किरण पिणार कसे, ओके, तर असं म्हटलं जातं, म्हणजे त्याचं चंद्रदर्शन त्यांना घ्यायचं असतं, असं काहीतरी असेल. आणि म्हणून अशी कल्पना केली जाते की चकोर पक्षी जो आहे हा चंद्रकिरण त्याला प्यायला हवे असतात, म्हणजे त्या चंद्रकिरणासाठी पौर्णिमेचा चंद्र जो असतो, हा पौर्णिमेचा चंद्राचे किरण जे असतात हे त्याला आकर्षित करत असतात आणि त्याला ते प्यायला हवे असतात, आणि असं म्हटलं जातं, ही कल्पना केली जाते. त्याचप्रमाणे किंवा एखाद्या लहान पिल्लांना बघा, पक्ष्याची छोटी छोटी पिल्लं जी असतात ही काय करतात, तर पक्षीण आली का त्याच्या पंखामध्ये घुलत असतात. ओके, का जात असतात त्याच्यामध्ये, का त्यांना ती ऊब हवी असते. आपल्या आईची ऊब जी आहे ही प्रत्येक पिल्लाला खूप प्रिय असते, कारण तोच त्यांचा आसरा असतो. ओके, त्याचप्रमाणे पाणी जैसे सर्व जीवनमात्रांना जीवदायी असते. पाण्याशिवाय आपण जगू शकतो का, नाही. फार फार 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. पाणी पिल्याशिवाय आपण राहू शकत नाही. ज्याप्रमाणे पाणी हे सर्व जीवनमात्रांना, सर्व सजीव वस्तूंना जीवनदायी असतं, म्हणजे त्यांचा जीव शाबूत ठेवण्यासाठी खूप आवश्यक असतं. आता ही बघा, ही उदाहरणं दिलेली आहेत की चंद्रकिरण चकोरासाठी, लहानगा पिल्ल्यांना त्यांच्या पक्षिणीचा पंखाचा आसरा, जीवनमात्रांना जसे पाणी, त्याचप्रमाणे आता हे सगळं एकमेकांचं जसं आवश्यक आहे ना.
ओके, हे जसं एकमेकांसाठी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे योगी पुरुषाचा मनाचा मऊपणा जो आहे ना, ही कोमलता जी आहे ना, ही सर्वांना हवीशी वाटते. का? तर तो कोणाशीही हिडीस-पिडीसपणे वागत नाही. त्यांना प्रत्येकाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाला त्याची समस्या जी आहे ही समाधान करण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येकजण त्याला आपलंसं करून त्यांच्या मनातील पीडा, त्यांच्या मनातले दुःख जे आहे हे हरण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून त्याच्या मनाचा मऊपणा, कोमलता जी आहे ही सर्वांना हवीशी वाटते. आय होप तुम्हाला समजते. आपण पुढे जाऊया, पुढची ओवी पाहूया. जळ वरी वरी क्षारी मळ, योगिया सभाय करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. आता काय आहे म्हटलेलं आहे इथे, तर काय करतो उदक. आता जळ म्हणजे काय? जळ म्हणजे काय? जल म्हणजे पाणी, बरोबर की नाही? आता जळ काय करी? क्षाळी म्हणजे काय करणे? धुतय. जल म्हणजे पाणी काय करते, तर वरचा मळ जो आहे, शरीराच्या वरचा मळ जो आहे ना, हा धुवत असतो, बरोबर? जळ म्हणजे काय, तर जल जे आहे आपल्या शरीराचा वरचा मळ जो आहे हा धुवत असतं. पाणी काय करतं, वरचे डाग किंवा मळ जे आहे धुवून टाकतं. पण योगी सर्वांची मने अंतर्बाह्य निर्माण करतो. म्हणजे सबाह्य म्हणजे काय, आतमधून सुद्धा आणि बाहेरून सुद्धा. आपलं मन जे आहे हे जे गलिच्छ झालेलं आहे, आपल्या त्याच्यामध्ये अंधश्रद्धेचा अंधार जो दाटलेला आहे, हा निर्मळ करण्यास मदत करतो. पाणी एक वेळ प्यायलाच जीवाला आनंद देते. म्हणजे आपल्याला काय, पाणी प्यालं तेवढा पुरतं आपल्याला समाधान मिळतं. परंतु योगी पुरुष सर्वांना संपूर्ण वेळ किंवा सर्व काळी सुखदाता असतो, सुख देणारा असतो. म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे पाणी पिल्यानंतर आपल्याला तेवढ्या पुरता का होईना बरं वाटतं, नंतर पुन्हा तहान लागते. परंतु योगी पुरुषाचं मात्र तसं नसतं. योगी पुरुषाच्या सहवासात आपले विचार, आपले मन, आपलं दुःख जे आहे हे हलकं करून तो जो आपल्याला आनंद, अंतरसुख ज्याला म्हणतात, हे अंतरसुख आपल्याला कशामुळे मिळतं, तो योगी पुरुषाच्या सहवासाने किंवा त्यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर, त्यांचे विचार ऐकल्यानंतर, त्यांचे बोल ऐकल्यानंतर आपल्याला संपूर्णपणे सुखदायी असा आनंद या योगी पुरुषाच्या बोलण्याने, सांगण्याने किंवा त्यांनी जे केलेल्या आपल्याला उपदेशाने आपण तो सुख जे आहे हे अनुभव करत असतो. ओके, बघा त्यांनी काय केलेलं आहे, इथे उदाहरण दिलेलं आहे. जसं जळ जे आहे, पाणी जे आहे डाग मळ धुवून काढतं, परंतु योगी पुरुष काय करतं, आतून बाहेरून आपल्याला निर्मळ करतं. पाणी एकदा प्यायल्यानंतर आपल्याला तेवढा पुरता समाधान वाटते, पुन्हा आपल्याला तहान ही लागतेच. परंतु योगी पुरुष जो आहे हा सर्वतः नेहमीच आपल्याला आनंद राहावा, सुख मिळावं यासाठी प्रयत्न करत असतो किंवा त्याच्यातनं आपल्याला समाधान जे आहे हे लाभत असतं. आता पहा पुढचं. उदकाचे सुख ते किती, सेवेची क्षणे तृषिते होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. आता इकडे काय सांगितलेलं आहे की तहानलेला माणूस काय, पाणी पिल्यानंतर फक्त त्या क्षणी तृप्त होतो. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की उदक म्हणजे काय, पाणी. तर ह्या उदकाचे सुख किती, कसं, तर त्यावेळापुरतं आपल्याला बरं वाटतं. म्हणजे त्यावेळेला जेव्हा आपण पाणी पितो त्यावेळेला आपलं मन जे आहे हे तृप्त होतं, शांत होतं. त्याला क्षणाचं असं का असं सुख मिळतं, फक्त क्षणभरच सुख मिळतं, नंतर पुन्हा तहान ही लागतच असते. ओके, पण योगी पुरुष काय करतो, तर परम सुख देतो. अक्षय न संपणारे अखंड आत्मसुख जे आहे हे योगी पुरुषाच्या सहवासात आपल्याला लाभत असतं. योग्याने दिलेल्या सुखाचा क्षय नाही, त्यांना सुखाला असं अंतर ते देत नाही, त्यात कोणतीही विकृती नाही. ते सुख जे आहे हे अक्षय आहे, म्हणजे खूप टिकणारं असतं.
योगी पुरुष आपल्या विचारातलं जे जळमट असतं, दुःख असतं, हे सगळं काढण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं मन जे आहे हे निर्मळ करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्याला आत्मसुख जे आहे हे मिळत असतं. त्यामुळे योगी पुरुषांच्या सहवासात त्यांनी दिलेल्या विचाराचं आचरण जर आपण केलं तर आपल्याला नेहमीच आनंद मिळत असतो. त्याला कुठल्याही प्रकारची विकृती नसते. ओके. त्यामुळे काय होतं तर आपल्याला एक आनंदाची, सर्वतः आनंदाची अनुभूती जी आहे ही आपल्याला मिळत असते. कशामध्ये? तर योगी पुरुषाच्या सहवासात त्यांनी दिलेल्या विचाराचं आचरण केल्यामुळे आपल्याला हे सुख जे आहे हे मिळत असतं. आता पुढचं पाहूया बघा. उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता, योगियांचे गोडपण पाहता होय नवविता सर्वेंद्रिया. म्हणजे काय तर पाण्याची गोडी फक्त जिभेला तृप्त करते. म्हणजे जीभ काय आहे? फक्त शरीराचा एक छोटासा भाग. ओके. आणि त्यामुळे काय फक्त ती जिभेला तृप्त करते, समाधान देते. परंतु योगी पुरुषाने दिलेला गोडवा जो असतो हा सर्व इंद्रियांना शांत करतो, समाधान देतो. म्हणजे आपल्या सर्व शरीराला, म्हणजे मेंदूपासनं पूर्ण शरीर जे आहे हे स्वच्छ निर्मळ झाल्याचा जो आनंद आहे हे आपल्याला कशामुळे मिळतं? तर ह्या योगी पुरुषाच्या सहवासात त्यांनी दिलेल्या उपदेशाचं आचरण केल्यामुळे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं आपण आकलन केल्यामुळे आपल्या सर्व इंद्रियांना समाधान वाटतं, शांतता वाटते. आणि म्हणूनच हा योगी पुरुष काय करतो? त्यांनी जे गोड मधुर जी आवाहन आपल्याला जे करतात, ते आख्यान जे आपल्याला सांगतात, त्याचं फक्त आपण आचरण जरी केलं तरी हे समाधान जे आहे हे आपल्याला लाभत असतं. पुढे पाहूया चला. मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण, अधपाते निवती जन अन्नदान सकळांसी. आता काय? मेघ म्हणजे काय? ढग. ढगातनं पाणी काय करतं? जमिनीवर पडतं. अधपतन म्हणजे खाली पडतं. मातीवर पडलेल्या पाण्यातून अन्नधान्य निर्माण होतं. आणि म्हणजे काय? तर ढगातून पडणारे पाहून लोक काय होतात? खुश होतात, समाधान होतात, त्यांचे मन समाधानी होतं. का? तुम्हाला माहिती आहे पहिल्या पावसामुळे जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला शेतकऱ्यासारखा आनंदी माणूस या भूतलावर नसतो. का? कारण त्याचं पूर्णतः जीवन कशावर अवलंबून आहे? तर त्या ढगातनं पडणाऱ्या पाण्यावरती अवलंबून आहे, पावसावर अवलंबून आहे. कारण त्या मेघातनं पडलेलं पाणी, उदक जे आहे, पाणी जे आहे, त्यावेळेला त्याने काय होणार आहे? तर अन्न निर्माण होणार आहे. आणि ते अन्न काय? तर सगळ्यांना त्यांचं पोट भरण्याचं काम जे आहे हे अन्न करणार आहे. त्यामुळे त्याचं मन जे आहे हे समाधानी होत असतं. आणि ते पाहून लोक जे आहेत, म्हणजे हे शेतकरी जे आहेत, तुम्हाला माहिती आहे आपला भारत जो आहे हा कृषीप्रधान देश आहे. आणि कृषीप्रधान असल्यामुळे सर्वांनाच आनंद होण्यासारखा आहे. कशामुळे? तर पाऊस पडल्यामुळे. आता पुढे काय होते ते पाहूया. तैसे योगियासी खालुती येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. आता ज्याप्रमाणे ढगातनं पाऊस पडतो, पावसामुळे अन्नधान्य पिकते आणि हे अन्नधान्य खावयाला मिळाल्यामुळे सर्व लोक जे आहे हे खुश होतात. तसंच जेव्हा योगी पुरुष या पृथ्वीवर जन्म घेतो, ओके, योगी पुरुष जेव्हा खाली धर्तीवर येतो, म्हणजे या इहलोकात, मृत्यूलोकात, म्हणजे असं म्हटलं जातं हा आता पृथ्वीलोक जे आहे हे मृत्यूलोक, म्हणजे पृथ्वीवर जन्म घेणारा माणूस जो आहे हा म्हणजे तो कधी ना कधी तरी मृत्यू हा पावतोच. म्हणून त्याला मृत्यूलोक असं म्हटलं जातं, इहलोक असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे या जेव्हा इहलोकात हे योगी पुरुष जेव्हा जन्म घेतात तेव्हा त्याच्या बोलण्याने, त्यांचे बोल ऐकण्याने, त्यांच्या सकीर्तनाने लोकांची मने समाधानी होतात. योगी पुरुष आत्मज्ञानाने समस्त लोकांचा, म्हणजे समाजाचा उद्धार करत असतो. म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे
पाऊस पडल्यामुळे पृथ्वीवरती अन्नधान्य पिकते. पृथ्वी जी आहे ही समाधानी होते. लोक त्या अन्नधान्याने आपलं जीवन व्यतीत करतात. लोक खुश होतात जेव्हा पाणी जे आहे, आता आपण पाणी आणि योगी पुरुषाची तुलना करतोय की नाही, म्हणजे आपण नाही करत आहे, संत एकनाथ महाराज आपल्याला तुलना करून सांगतायत की ज्याप्रमाणे आकाशातनं, म्हणजे ढगातनं, आकाशातनं नाही, ढगातनं पाणी पडल्यानंतर, पाऊस पडल्यानंतर, ऑफकोर्स ते पाणीच असतं, जेव्हा पृथ्वीवर पडतं त्यावेळेला त्यातनं अन्नधान्याची निर्मिती होते आणि म्हणून लोक जेव्हा खुश होतात, त्याचप्रमाणे जेव्हा हे योगी पुरुष या इहलोकात, या मृत्यू लोकात या जेव्हा जन्म घेतात, तेव्हा त्यांच्या बोलण्याने, त्यांना ऐकण्याने, म्हणजे ते जे उपदेश आपल्याला जे करतात त्याच्या ऐकण्याने, ते जे कीर्तन करतात आणि ते जे सांगतायत आणि ते जर आपण आत्मसात केलं तर लोकांची मन जी आहेत ही समाधानी होतात. योगी पुरुष काय करतो तर त्यांच्या आत्मज्ञानाने समस्त लोकांचा, जे जे समाज, ज्यांना जे जे त्याला ऐकताना ऐकतात, त्यांचा उद्धार जो आहे हा त्यांच्या बोलण्यातून, त्यांना ऐकण्याने किंवा त्यांचे आचरणात आणल्याने, विचार ज्या आचरणात आणले तर त्यांचा उद्धार जो आहे हा होत असतो. आय होप तुम्हाला पूर्ण अभंग व्यवस्थितपणे कळलेला आहे. जर कळलेला नसेल, पुन्हा एकदा पहिल्यापासून व्यवस्थित व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच अभंग पूर्णतः समजेल. ऑफकोर्स या दोन्ही अभंगाचे, म्हणजे अ जो आपण पाहिला, अंकिला मी दास तुझा, आणि हा आ जो आहे, योगी सर्वकाळ सुखदाता, या दोन्हीचे शब्दार्थ, पाठाखालचे प्रश्न उत्तर, हे सर्व मी तुम्हाला देणार आहे. फक्त तुम्ही आता समजण्याचा प्रयत्न करा की ते काय आहे, तो अभंग काय आहे, त्यामध्ये संत एकनाथ महाराजांना इथे काय सांगायचे आहे, किंवा पहिला अभंग जो आहे हा संत नामदेवांचा आहे, ते संत काय सांगू इच्छितात, आपल्याला अभंग काय सांगू इच्छितो, हे फक्त समजण्याचा प्रयत्न करा. बाकी प्रश्न उत्तर जे आहेत हे आपण नक्कीच पाहणार आहोत. तुम्हाला जर समजत नसेल, पुन्हा आपला पहिला अ वाला अभंग आणि हा आ अभंग हे दोन्ही नीट व्यवस्थित पुन्हा पहा, समजण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला समजलं तर प्रश्न उत्तर तुम्हाला नक्कीच स्वतःच्या शब्दात लिहिता येणारच आहेत. ओके, त्यामुळे समजण्याचा नक्की प्रयत्न करा. आता वेळ आलेली आहे धन्यवाद सांगायची. भेटूया पुढच्या भागात. प्रश्न उत्तर मी तुम्हाला नक्की देणार आहे. आता मी त्याची घाई करणार नाही, कारण मी फक्त शिकवणार आहे, त्यावरतीच भर देणार आहे, कारण मला माहिती आहे तुमच्याकडे व्यवसाय किंवा नोटबुक्स नाहीत. ओके, त्यामुळे फक्त समजून घ्या, शिकून घ्या आपलं काय आहे काय नाही. बाकी प्रश्न उत्तराबद्दल निश्चिंत राहा, मी सर्व तुम्हाला व्यवस्थितपणे देणार आहे. ओके, समजणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही नक्कीच कराल अशी आशा बाळगते. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या, अभ्यास करा.